जालन्यातल्या जिल्हाधिकारीच्या कॅबिन समोर ओबीसी आंदोलकांची घोषणाबाजी। मराठा आरक्षणाचा जी.आर मान्य नाही। जालन्यात ओबीसी आंदोलकांचा घणाघात। ओबीसी मंत्र्यांनी छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राजीनामे दिले पाहिजे। ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची विस्फोटक प्रतिक्रिया। राज्य शासनाने मनोज जरंगे यांच्या मागण्या मान्य करत मराठा आरक्षणाचा जी.आर काढल्यामुळे राज्यातील ओबीसी आंदोलक आक्रमक झालाय। जालन्यातील ओबीसी समाजाने आंदोलन करत राज्य सरकारच्या जी.आरचा निषेध केलाय। आज जालन्यात ओबीसी समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयातील थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या कॅबिन समोर ठिय्या देत घोषणाबाजी केली आहे। तर ओबीसी समाजाचे मंत्र्यांनी ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राजीनामे दिले पाहिजे अशा यावेळी बोलताना ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी म्हटलंय, आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही, आम्ही आमचं काम करू असं म्हणत वाघमारे यांनी मराठा आरक्षणाच्या जी.आरवर राज्य सरकारला सुनावलं। तर येणाऱ्या काळात मराठा ओबीसी आणि राज्य सरकारमधला संघर्ष वाढण्याची शक्यता आहे। तर वेळोवेळी प्रेक्षकांना अपडेट देत राहू, तोपर्यंत पाहत राहा ग्लोबल न्यूज मराठी। बबनराव तायवाडे यांनी जी.आर आणखी वाचला नसेल ते सुद्धा आमच्या सोबत आहेत। मतभेद वगैरे काही नाहीत, सर्व आम्ही एकत्र येऊन हा लढा मोठवणार आहे आदरणीय भुजबळ साहेबांच्या आदेशानं। आणि खरं तर मी म्हणतोय, ज्याप्रमाणे भुजबळ साहेबांनी मागच्या आंदोलनामध्ये राजीनामा दिला होता त्याचप्रमाणे भुजबळ साहेब तर राजीनामा द्यायला कधीही तयार आहेत। परंतु माझी आता पंकजाताई असतील, अतुलजी सावे असतील, धनगर समाजाचे जेवढे मंत्री असतील यांना जर लाजा वाटत असतील, ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसला तर यांनी भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात सगळ्यांनी राजीनामे देऊन या राज्य सरकारच्या बाहेर पडावं आणि ओबीसीला न्याय देण्याचं काम करावं। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीसाठी राजीनामा दिला होता। आपण किती दानशूर आहात हे सुद्धा या राज्यातील ओबीसी मंत्र्यांनी दाखवण्याचं काम करावं आणि भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात आता रस्त्यावर उतरावं। आम्ही तर उतरले जाऊ, आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाहीत, आमचं आम्ही काम करू। पण मंत्र्यांनी तोंड लपवले तर आपले सुद्धा आपल्या लोकांना सुद्धा ओबीसी रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही। राज्य सरकार झुंडीला बळी पडते, राज्य सरकार मुंबईत घुसू देणार नाही आणि उच्च न्यायालयाचे निर्देश